Check, one, check, hello. Please come here, please. Check, one, check, hello. येतो आवाज? येतोय का? Hello, hello, hello. Check. Please come here, please. आणि माहितीचा आवाज द्या मला. Please come here, please. Check, one, check, hello, hello, please, one, check, hello, 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 हा असा द्या, मॉनिटर द्या, माझ्या कोरस बघा तुम्ही, माईक बघा, कोरसचे माईक, याला कमी करा चालेल, तरच वाढेल, थोडं, सांगा ना, करा स्टार्टिंगला बेस कशाला पाहिजे ओके मस्त विनंती तुम्हाला बँजो याला मॉनिटरला कमी करा बँजो आहे तेव्हा
तुम्हाला ज्ञानी श्रोते जन अहो द्यावे तुम्हीच या लेकराला दान विनंती तुम्हाला पण दादा विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन अहो द्यावे तुम्हीच या लेकराला दान हा सेवा करा हो सदैव यशाचा दिवा दिवा मग घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा सचिन आज घडावी सेवा घडावी सेवा काय बाबा आज तुमची सेवा घडावी माझ्या जातमध्ये माझ्या महालक्ष्मीनं आशीर्वाद दिलेला आहे तुमची सेवा घडावी तेवढा प्रयत्न करतोय कार्यक्रमाची सुरुवात करतोय म्हणायचं आहे का
जन्म एकदा आहे मित्रांनो, मृत्यू अटळ आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू हा अटळ आहे. आणि माझ्या सकाळी वस्त्यांनी या ठिकाणी यंदाच्या या नवरात्र उत्सवासाठी या जागमातेच्या या माझ्या महालक्ष्मीच्या वारसाईच्या आई कांजाईच्या सेवेसाठी माझी निवड केलेली आहे. मी लाख लाख धन्यवाद देईन समस्त देवस्थान कमिटी, सन्माननीय अध्यक्ष विश्वनाथजी भरगे, संदीपजी कुंभारकर, सन्माननीय उपाध्यक्ष आहेत, सन्माननीय सेक्रेटरी सुरेंद्रजी चव्हाण, सन्माननीय खजिनदार दीनानाथ बाबू वाडकर, त्याचप्रमाणे सल्लागार सखाराम आंबरे, लक्ष्मण आंबरे आहेत, विकास वाडकर आहेत, अनिल जाधव आहेत, मनोहर बाबू वाडकर आहेत, महेंद्र कृष्ण जाधव आहेत, बरीचशी मंडळी आहेत, सागर चव्हाण आहेत, अनंत भिलारे आहेत, विकास चव्हाण आहेत, संतोष जाधव आहेत, विलास चव्हाण आहेत, नागेश भिलारे आहेत, अर्जुन गोपाळ चव्हाण आहेत आणि विजय चंद्रकांत भातोसी. बरीचशी मंडळी मित्रांनो, या गावचं सर्व देवस्थान कमिटी, या गावचे सरपंच, या गावचे पोलीस पाटील, या गावचं सर्व बाळगोपाळ, या गावचं महिला मंडळ, या सर्वांना मी पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद देईन. तुम्ही माझी निवड केली आणि या संधीचं मित्रांनो सोनच करण्याचा माझा प्रयत्न असेल. फक्त तुमची साथ असावीच. तुमची साथ असू द्या, कार्यक्रमच करून जाईल. हा, नाव ठेवून हजाराबाद. मला माहिती मित्रांनो, मी सांगितलं जन्म एक तास आहे आणि मृत्यू अटळ आहे. आजचा दिवस उद्या तुमच्या नशिबात नाही. आजची बारी ही लास्ट शेवटची माझी बारी अशी समजूनच करून जाईल, अजरामर बारी करून जाईल. सर्वांचे आभार. आजच्या कार्यक्रमाला मित्र आजच्या कार्यक्रमाला उपस्थित या ठिकाणी या पंचक्रोशीतील माझ्या तालुक्यातील शक्तीवाले असू द्या, तुरेवाले असू द्या, बरीचशी मंडळी मित्रांनो उपस्थित आहेत आणि खास करून आवर्जून नामोल्लेख या ठिकाणी करतोय माझा कृष्ण सखा सोबती. आज पुन्हा एकदा त्यानं या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेला आहे. आवर्जून नामोल्लेख करणार आहे. शंतनू गवळे आलेले आहेत या तालुक्यामध्ये असल्यावर आणि मी तिकडे गेल्याच्या नंतर सागरपाटा पट्ट्यामध्ये, राजापूर पट्ट्यामध्ये गेलो तर आणखी एक माझा कृष्ण सखा सारथी आहे तिकडे, राजादा खेडेकर सन्माननीय आमची मित्रमंडळी या ठिकाणी साखरपाटून मित्रांनो किती लांब आहे सांगा, या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांनाही मानाचा मुजरा. शंतनू गवळे माझे मित्र आहेत. बरीचशी मित्रांनो मंडळी आहेत या गावातील सुद्धा. माझ्या दादांनी सांगितलेलं आहे की माझ्या घराण्याची पताका या गावामध्ये आहे. तुमचं नाव खाली होऊन देणार. आज कार्यक्रम होणार, काळजी नाही करायची. काल मास्तर होते, आज गुरुजी आहे. काल बोलता आलं नाही, आज पद्धतशीर कार्यक्रम होणार, काळजी नसावी. माझे सन्माननीय प्रतिस्पर्धी आहेत, सन्माननीय
पप्या बुवा जोशी, मला नका पप्या नका बोलू, माझं नाव बालकृष्ण आहे, असू द्या, बाळकृष्ण बुवा जोशी यांनाही माझा मानाचा मुजरा. या ठिकाणी गर्दीमध्ये उपस्थित मित्रांनो, कार्यक्रम निश्चितपणे गावाला दिलेला आहे, कार्यक्रम गावाने मला दिलेला आहे, पण हा कार्यक्रम निश्चितपणे माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आमच्या घराण्याचे, आपल्या घराण्याचे आधारस्तंभ सर्व सर्व मित्रांनो. मी बापाप्रमाणेच निश्चितपणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत सर्वांनी. विकास चव्हाण यांनाही मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे कविवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत, अंकुशजी मोहिते, महाराष्ट्र ख्यातनाम कवी गायक आहेत, दादाही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांनाही मी मानाचा मुजरा करतो. माझे जन्मदाते जे माझे गुरु, बाप कसा असावा मित्रांनो, मित्रासारखा असावा. माझ्या आणि माझ्या बापाचं नातं मित्रासारखं आहे. आम्ही बिनधास्त बोलतो, जरी बाप असला तरी. आज उपस्थित निश्चितपणे असतील. हा, बाप कसा असावा, मित्रासारखा बाप असावा. आणि माझा बाप माझा मित्रच आहे, निश्चितपणे मी खात्रीशी रंगमंचावर सांगतोय मित्रांनो. आज या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांनाही मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी सर्व माझे संगीतकार, वाद्यकार, ढोलकीपटू शिवम सुतार नवा आहे, पण छावा आहे, वाजवतोय तो बघा. हा, आज एक आला नाही कधी, पण त्याची निश्चितपणे कमी भरून काढतात माझे या ठिकाणी दुसरे ढोलकीपटू, ढोलकपटू. खास या ढोलक क्षेत्रामधला नामवंत खेळाडू आणलाय मित्रांनो, नामवंत. आणि खरं आज योगायोग जोडून आलाय, कार्यक्रमच होणार आहे. संगीता किल्लेकर या ठिकाणी ढोलकला साथ करतायत. शुभम आहे माझा धनंजय मास्टर, या ठिकाणी सजावाला कांबळे आहेत आणि निवडला आहे, या ठिकाणी उवानीच दिलेला आहे. काय काळजी करू नका, तुम्हालाही मानाचा मुजरा मित्रांनो. सर्वांना, माझ्या माय बापांना ज्यांनी मला या ठिकाणी आणलं, ज्यांची नावं घेतली आहेत त्यांनाही, आणि त्यांची नजर घेतली कोणी राग मानायचं नाही. या ठिकाणी माझ्या गावातील शाखा आहे, जुने शाहीर परशुरामदादा जाधव, त्यांची चिरंजीव मला भेटले, आणि भाग्यदादा ही पताका निश्चितपणे पुढे चालवण्याचं काम करतायत. त्यांनाही सर्वांना मानाचा मुजरा करून कार्यक्रमाची सुरुवात करतो. पहिलं वंदन, माझा पहिला मुजरा माझ्या महालक्ष्मीला, माझ्या राजमातेला. तुझी गणेश सकलमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी तुझी बंधन गुरुराधी केलेच पाहिजे सर्वस्व तयारा हे वाहिलेच पाहिजे जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे तर शरण सद्गुरुला आधी गेलेच पाहिजे छाया गुणाची
मान महाशाही हा शाहीर सचिन तो सवेला तिथे उनियाचा आणि म्हणून हा मानाचा मुजरा माझा ओळखीला तुम्हाला पहिला मुजरा माझ्या महालक्ष्मीला सांगितलेलं आहे, माझ्या मातेला पहिले महानंदला बघायचं. शाहीर तुम्ही लक्ष ठेवा, बरीचशी मंडळ आले, नावं घेतली नाही आणि खास करून मुद्दाम मी आवर्जून या ठिकाणी नावं घेत होतं. साप्ताहिक सत्संग या ठिकाणी सांगते. सत्संगचा जुना म्हणजे आमचं संपूर्ण कुटुंब आम्ही सत्संगाच निश्चितपणे सत्संगातूनच गाणी गाऊन मी शाहीर झालोय मित्रांनो. आवर्जून सांगतो, सत्संगातून गाणी गाऊन शाहीर झालो मी. हा आज नाव आहे पूर्ण सचिन बुवाचं महाराष्ट्र. कोकणामध्ये कोणाला पण विचारा, शक्तीवाल्यांच्या जेव्हा जेव्हा चर्चा होईल पहिला नाव सचिन बुवाचं येईल. त्याच्यामध्ये सत्संगातून गाणी गाऊन मोठा झालो आणि खास करून आवर्जून नामोल्लेख करतोय. कोर्टवाले तुम्ही नाही, आमचे जे खाली बाजारात बसतात ना नानांनी सुद्धा मला खास करून मित्रांनो माझे गुरुबंधूच आहेत आणि मला माझे मार्गदर्शक सुद्धा चांगले आहेत. त्यांनी मला खास करून मित्रांनो या ठिकाणी फार मदत केली. मी ज्यापासून सत्संगाला जोडलेला आहे त्याला मला निश्चितपणे ओळखतील. नाही तुम्हाला सस्नेह धन्यवाद अर्पण आहे सगळ्यांनी. चंद्रकांतजी शिवराम पार्टी या ठिकाणी या गावातील माझे नातेवाईक आहे. आमचं रक्ताचं नातं आहे, थोडंसं लांब आहे, थोडंसं लांबचं आहे आता, कारण इकडं आल्याच्या नंतर पण तरी पण कैलासवासी चंद्रकांत शिवराम पार्टी माझे सरपंच आहेत आणि आमचं रक्ताचं नातं आहे, फार जुनं आहे. आता मला माहिती नाही, त्याला काय माहिती असेल नातं, पण मी आवर्जून त्यांचा नामोल्लेख करतोय. कैलासवासी चंद्रकांत शिवराम पार्टी यांनाही आणि भावपूर्ण श्रद्धांजली मानत समजला. माझे सरपंच आहे म्हणून महल सांगितलं मला. मी कोकणातल्या अनेक गावात फिरलो, पण दोन भाषांना जोडलेली आज पहिल्यांदा पाहिली. जात मातेची आणि माझ्या दोन भाषांना एकत्र आज पहिल्यांदा पाहिली. दादा मला आवर्जून सांगितलं म्हणून म्हणतोय, जात मातेचं हे रूप अहो दिसे छान खूप, माझ्या महालक्ष्मीचं रूप अहो दिसे छान खूप. हिरवा शालू वसुंधरा ल्याली, हिरवा शालू वसुंधरा ल्याली, माझी अंबाबाई हसते गोड गाली.
आज हिरवा शालू वसुंधरा द्यावी जगदंबा माझी आज हसते कोण गाई खरं पाहता 9 दिवस आज पूर्ण झाले काय का 9 दिवस पूर्ण झाले नाव सांगा अर्जुन चव्हाण नाना 300 रुपये दिला ऐका 9 दिवस आज पूर्ण झाले खरं पाहता झालं का 9 दिवसातच दसरा आहे यंदा एक्स्ट्रा आलाय सोडा पाप लय वाढले दसऱ्यात पण पाऊस पडायला लागला आता काय सांगायचं काय करायचं काल भारी होता नाही म्हणजे थांबता राहिली काय नशीब झाली पण हो अशी परिस्थिती आली मित्रांनो पण तरी पण 9 दिवसाला आज खरी म्हणून मी मुद्दामून गायलेला आहे जे ज्ञानी आहेत जे वाचक आहेत माझ्या घराण्यातली मला माहिती मंडळी आणि आलेली सुद्धा मंडळी आजूबाजूच्या गावातून आलेली मंडळी जे ज्ञानी आहेत त्यांना माझा गर्भितार्थ कळला असेल काय बोललाय त्याच मी शक्तिवाला आहे माझी आजीबाईंनी स्तवनामध्ये श्रेष्ठ केलेले आहे बुवानी त्यांचा अतिशंकर श्रेष्ठ करावा हेच भांडण आहे आमचं काय वैयक्तिक भांडण हेच भांडण सन्माननीय विकासदादा वाडकर दादांच्या माध्यमातून अनेक वेळा मित्रांनो भेट होते आमची कोर्टाच्या माध्यमातून निकाल आपण शानानं कोर्टाची पाणी चढू नये असं म्हणतात पण आमची भेट निश्चितपणे होत असते दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं हे महाराज पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे स्वराज चव्हाण यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं हे महाराज पारितोषिक त्याचप्रमाणे विशाल विश्वनाथ बर्गे सन्माननीय जी माझ्या घराण्याची वेगवेगळी असताना आज इतकं वय आहे दादांचं सन्माननीय अध्यक्ष आहेत मंडळाचे आज फार वयस्कर आहेत मंडळी पण तरी पण माझ्या स्वतःला घराण्याची पताका चालवत मला फार अभिमान आहे त्यांचा फार अभिमान आहे आणि खरं दादांच्या चिरंजीवांच्या माध्यमातून विशाल विश्वनाथ बर्गे दादांच्या माध्यमातून 100 रुपयांचे महाराज पारितोषिक आणि म्हणून जास्त वेळ न घेता ते महत्वाचा विषय राहिला जास्त वेळ न घेता बघा गड मला फार वेगळा लावायचा आहे तरी पण आज निश्चितपणे देण्याचा प्रयत्न करतोय फक्त नावं अजून सुद्धा बरीचशी नावं मी घेतलेली नाहीत ती घेतोय फक्त एकदा हे होऊन जाऊ द्या श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा गुरुवर्य गुणाजी दामाजी विष्णू परशुराम हरी केदारनाथ मंडळ शिवखुर्दवाल्यांचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा प्रदीप पांडुरंग कुंभारकर दानाच्या माध्यमातून 200 रुपयांचं महाराज पारितोषिक कैलासवासी प्रदीप पांडुरंग कुंभारकर त्याचप्रमाणे विकास नारायण चव्हाण यांच्या माध्यमातून विकास चव्हाण भरपूर आहे तिकडं फक्त विकास धोंडू चव्हाणांच्या माध्यमातून पारितोषिक आल्यानंतर कुठं आहेत तेवढं सांगा मला फक्त बघायचं मला कुठं आहेत ते विजय चव्हाण गाव पाटील आहेत सामान्य दादांनाही या ठिकाणी त्यांचाही आशीर्वाद घेतलेला आहे देवाचं पण घेतला आणि पहिलं त्यांच्या आल्या त्यांच्या पहिल्यांदा पार पडलेला आहे दादांच्या माध्यमातून विजय चव्हाण गाव पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं महाराज पारितोषिक गण फार वेगळा काल मी गण लावलाय
काल वेराळमध्ये माझा कार्यक्रम झालाय आणि मला आज वेगळा आणला होता तो आंब्यासाठी ठेवतोय फक्त मोठा तुम्हाला ऐकत होतो. सुंदर गड आहे माझा. दादांनी फार सुंदर या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त गड मुखडा फक्त ऐकून जातो. आंबायात लावणार 1 तारखेला नंदी बुवा भयंकर जोडलेला आहे. इकडून जवळ आहे आंबाया गाव. ऐका तुझ्या कृपेने आज उतरलो आहे मी बाप्पा रानात. तुझ्या कृपेने आज उतरलो आहे मी बाप्पा रानात. अरे या नवरात्रीच्या सणात सणा तुझी आठवण येते मला. आंबा येतो मी, टेन्शन घेऊ नका. ऐका आज घर तुमच्यासाठी वेगळा. चला बरोबर हा श्रावण आंबा आहे. परवा नवरात्रीसाठी काढला होता. आज तुम्हालाच देणार होतो. परमात्मा जाऊ द्या. आज कालचा गाणं काय सुंदर गाणं आहे. सुंदर गाणं माझी ज्ञानी लोक इकडे आहे म्हणून तो मी गाणं आज कालचा जो गाणं आहे जे माझी लोक आली नाही त्यांच्यासाठी मी खास करून लावतोय. ज्ञानी लोक आहेत त्यांना माझा गण कळेल. हा मी गण आंब्यासाठी ठेवलाय. नवरात्रीच्या सणात कना तुझी आठवण येते मला. श्री गणराया तुझा दास देवाच ध्यानी मनी नवत नाही पाहता नाही डोळ्याची पापडी. गुण वर्णिताना कमी पडते लेखणी कारण मंगल मूर्ती गणेशाची 33 कोटी देवात देखणी. काय म्हणा श्री गणराया तू यावे रंग भराया. श्री गणराया तू यावे रंग भराया. ओ विनवी तुला ही आदिमाया. श्री गणराया तू यावे रंग भराया. विनवी तुला ही आदिमाया. काढून या तुला बनवेला बाळसारी उजळली माझी काया. मळाचा हा पाहुणा दारापाशी ठेवला आणि मी निघाले नाया. श्री गणराया तुम्ही या रंग भराया. विनवी तुला ही आदिमाया. Yeah.
पाय तुटे नाता पाय तुटे नाता पाय तुटे नाता माझं घर बदलला आदिमायानं घरापाशी ठेवलाय त्याची कोणी जरी आला मी घरामध्ये आलो चालले कोणी जरी आला कोणीच नाही कोणी जरी आला त्याला सोडू नको आई तुला दुनिया देते पाय तुटे नाता पाय तुटे नाता पाय तुटे नाता लावू त्याला पाहिला तुझ्या पाया पडाया अरे लावू त्याला पहिला तुझ्या पाया पडाया नाही आदिमाया श्री गणराया तुझ्या भलाया नाही आदिमाया श्री गणराया तुझ्या भलाया दारापाशी ठेवला आणि मी निघाले धाया तुम्ही गणराया तू यावे रंग भराया हो आज मी नवी तुलाही आदिमाया श्रेष्ठच केले घरात पण इसको सचिन बुवा कहते या उत्तर वगैरे फक्त मला बघायचं आहे मी माझी आदिमाया श्रेष्ठ करून जाणार शाहीर तुम्हाला सांगितलं आता गवळण आहे का गवळण आहे का देऊया लगेच गरमागरमीत मस्त आले भारी वाटत चालले मित्रांनो आणि कडक होत चालले ऐका गवळण ऐका गवळण इथंच नाही इथंच मस्त चालू रेकॉर्ड ब्रेकर विषय देणार पण चांगला देणार काळजी काय करायची नाही माझ्या बाई मुलांची कबराच्या खाली राहणार नाही कधी राहायची गरज पण नाही ऐका कबराच्या खाली राहणार नाही माझ्या बाई मुलांची मान खाली होऊन देणार नाही माझ्या हिंदू देवी देवतांची चेष्टा मस्करी करणार नाही काळजी करायची नाही पण बोला टिचकी मारून झाला चिंता म्हणतात टिचकी मारून झाला विषय कसा सुंदर विषय आहे सुंदर साहेब तुमचं लक्ष असू द्या काय म्हणताय का रेकॉर्ड ब्रेकर हा त्याच्या आधीवर प्रश्न एक तुम्हाला देतो बारीकसा मी माझा देणारच आहे तर तुमच्यासाठी नव्हता काल विचारलाय बोला त्यांना जमला नाही त्यांनी मला सांगितलं उत्तर येणं वाकडं दिलं त्यांना देतो उत्तर आहे का प्रश्न तुम्हाला आहे गणामधला प्रश्न पौत आपण
सगळी मंडळी आपल्या सगळ्यांच्या गावामध्ये आपल्या खेड तालुक्यात पुऱ्या कोकणातली प्रथा आहे. पौत आपण मानतो देवाला, गाव देवाला, आपल्या घराला, गाव देवाला आणि नंतर आपल्याला बंधन आहे बाकी सारखं. तर पौत पहिला कोणी कोणाला घातला हा तुम्हाला प्रश्न नव्हता. त्या पौतवाला मला भेटला नाही म्हणून मी बरोबर कार्यक्रम करणार होतो. ते मला भेटलं नाही. असू द्या, 6 कार्यक्रम होता पण सुट्टी नाही. मला म्हटलं असू द्या, भेटेल का तरी. तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही उत्तर द्यायचं. आज मी का विचारलं बिलकर बुवांना, त्यांना जमलं नाही सांगायला. ते शची आणि इंद्र असं त्यांनी मला उत्तर दिलं. तर तुम्हाला प्रश्न माझा असा आहे की पौत पहिलं कोणी कोणाला घातलं हा तुम्हाला गाण्यामधला प्रश्न. ऐका आता गवळं. हा बाल किसना मला म्हणतात पप्या म्हणू नका. पप्या जोशी यांचं नाव आहे. तर परवा माग 2-3 वर्षापूर्वी नांदगाव बारी झाले. पप्या माझा चुकतोय तर मला म्हणतात मला पप्या नका म्हणू. माझ्या बाबांनी आणि माझ्या घरच्यांनी माझं नाव बालकृष्ण ठेवलेलं आहे. बालकृष्ण बरोबर विषय आहे या बालकृष्ण. हा बालकृष्ण हा मजा येईल. थांबा म्हणजे असं डिस्टर्ब करायचं थोडस. हा बालकृष्ण घडियांना उसना उसनाच होता. मथुरेतनं सोडला ना वसुदेवानं देवकीनं उसना गोकुला घेऊन ठेवला. उसनाच होता. हा बालकृष्ण हवानला उसला बनलाय कसल्या मातीचा. हा बालकृष्ण आणलाय उसला ओ बनलाय कसल्या मातीचा. तरी बनलाय कसल्या मातीचा. आहे ना गवळी जातीचा. आहे ना गवळी जातीचा. आता माझा कृष्ण सखा सोबती मी म्हटलंय ना मगापासून शब्द गवळीच आहे. आणि खास या कार्यक्रमासाठी राजेंद्र खेडकर बरीचशी मंडळी त्यांची गाडी घेऊन खास आले. किती मित्रांनो साखरपा किती लांब आहे मी जातो मला माहिती आहे. रस्ता कसा आहे ते पण गवळीच आहे. काय म्हणताय का. हा बालकृष्ण आणला उसला बनलाय कसल्या मातीचा. तरी बनलाय कसल्या मातीचा. आहे ना गवळी जातीचा. आहे ना गवळी जातीचा. याला काढलाय म्हणतात रातीचा. कृष्ण कवसाच्या बंदीगृहात उकड माता देवकी झाली प्रसूत. उघडली सारी दारे झोपाळा काय वेगळा नाही. 12 वाजता जन्म आहे कृष्णाचा. काय करा काय वेगळा आहे घेऊ. हा बालकृष्ण आणलाय उसला. हा बालकृष्ण आणलाय उसला. तरी बनलाय कसल्या मातीचा. तरी बनलाय कसल्या मातीचा. आहे ना गवळी. आहे ना गवळी जातीचा. आहे ना गवळी जातीचा. याला काढलाय म्हणतात रातीचा. आहे ना गवळी जातीचा. याला काढलाय म्हणतात रातीचा.
पळवला दूर यमुनेला त्याला पळवला दूर असताना दूर पाय लागले यमुनेला मग पाणी खाली गेला सगळ्याच कोणी माहिती काय वेगळं काही नाही पळवला दूर असताना दूर कोणी सौंदर्य नसताना साथीचा पळवला दूर असताना दूर कोणी सौंदर्य नसताना साथीचा गवळी जातीचा मागील गवळी जातीचा याला काढलाय म्हणतात जातीचा मागील गवळी जातीचा याला काढलाय म्हणतात जातीचा आहे गवळी जातीचा याला काढलाय म्हणतात जातीचा आहे गवळी जातीचा याला काढलाय म्हणतात जातीचा Saya disco, my life. Saya disco, my boy.
कसा आहे शान जोडीतला काय उत्तर देतात ते मला बघायचं आहे का नाही. धोका आहे बरोबर, जिवारी मराठी भाषा आहे पण काय याच्यामध्ये प्रत्युत्तर बघू मला काय द्यायचं ते देतात बघा. कौशिक चव्हाण अक्षय कडू भारी घासून झाले पाहिजे म्हणतात. अजून किती घासून करू, अजून काय काय म्हणून सांगा, अजून किती घासून करू. 200 रुपयांचं मार्गदर्शी आणि का अर्णवटीचे साऊंडचे मालक आमचे मित्र सन्माननीय तुषारदादा चव्हाण यांच्याकडून 1001 रुपयांचं मार्गदर्शक आहे. ओंकार उमेश शिवतेकर, ओंकार उमेश शिवतेकर दादांच्या माध्यमातून 100 रुपयांचं नंबर 1. अरे कशाला लोक ती नाव पवत येणार नाही हल्ला होतं पवत त्याला विचारलं ना पवत हे राजाचा खेडेकर थोडी सवय आणि माझा मित्र आणखी आला शंतनू आहे कुठेतरी असेल. माझ्या शाखेचे पोरं सुद्धा आले, सुश्री गावातून आले, वरिष्ठ मंडळ आले, श्रीराम चौगुले आले आणि विकासदादा सुधार आले, वरिष्ठ मंडळी मित्रांना आहेत. अरे माझ्या केऱ्या दादा पण आला आहे. केराला तुलाही मला समजला, केराला गोवेकर त्यांची वारी केली, बरीचशी मंडळी मित्रांना आहे दिसतात ओळखीची. बघा नाव घेतलं ना राग म्हणू केराला कोणीच नका म्हणू, कोणीच नका. मी विनंती करतो कारण बघा वेळेच्या बद्दल प्रत्येकाला 12 वाजून गेले जास्त आणि राजधानीच्या माध्यमातून त्या आर्याच्या गाण्याची कट आहे ना कट ज्या गाणं गायला ना याने एवढं कमवलं ना एवढं 50,000 मी कमवले कट होत काय राजधान. आई बाप सोडून गावी अरे पोटासाठी गेलास तू माझ्याकडे माझे काय ते पौतवाला माझ्या जोडीला असतील ना त्या दिवशी मजा येईल. हा ही कट द्यायला तरी मला गड दिला होता तो युट्यूबला आहे, तुम्ही करा. गणपतीत लावत पण असं मला वाटतंय. काय रे काय सुरुवाती विचार हा किती आहे इतकही नाही बरं देणार तुम्हालाही माणसा मुलगा सुंदर साऊंड आला मना 5-6 लाखाचा मुलगा नंतर माझ्याला 500 रुपये बक्षीस घ्यायला कोणाची कमी तुम्ही भाषून दिली नाही. फक्त एवढी मेहरबानी करा आमच्यावर, फक्त एवढं सांभाळा 2 बारे तुम्हाला खरोखर मानत एवढं फक्त हा ठेवा ऐका. विचार हा किती आहे इतकही नाही बरं देणारा आहे ना माझा तो लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण दरवर सारखं मात सजू दे घर बसांचं काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. परवा म्हणतोय आईला परवा मुंबईला माझ्या मी 15 वर्ष शिवगावात काम केलं त्याची ही फला आहे. 15 वर्ष काम केलं शिवगावात पोस्ट मास्तर होतो. ही फला मिळते बघा कशी ती शिवात. आता मुंबईला आहे म्हणते मुलगा म्हणतो आईला काय काय आणतो कर्ज काढून आणतो इकडनं तिकडनं काढवड करून. आई काय म्हणते ऐकलं 50,000 कमवले ह्याच्यावर. आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास पण दिन रात म्हणाले करा कडे तुझी हुरहुर अरे पाहिली नाही नागवंडाला मी वर्षभर त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. अरे भावा काय नको तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे भावा काय नको तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे भावा काय नको तू फक्त ये ना सणाला घेऊन
मी मोजलं नाही तेवढं. अजून पण एका अजून पण बारीला असला तरी बुवा तो पौतवाला मला भेटायला पाहिजे. बाबा पौत तुम्ही कोणाला घातलं हे उत्तर तुम्ही मला द्यायचं. गवळण आपले 16,108 गवळणी 16,108 बायका श्रीकृष्णाच्या त्या तरी तो ब्रह्मचारी म्हणतात. मग त्या 16,108 बायकांची मला नावं सांगायची. तुम्हाला गवळण प्रश्न आहे आणि माझा मुख्य प्रश्न हे उपप्रश्न दिले तुम्हाला. पौत कोणी कुणाला घातलं पहिले सांगायचं तुम्ही आणि 16,108 गवळणींची नावं तुम्ही सांगायची. हा दुसरा प्रश्न. हे दोन्ही उपप्रश्न आहेत आणि माझा मुख्य प्रश्न आहे मित्रांनो. मी कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांना आम्ही बाप एकच सांगतो. आम्ही सदाला घराण्याची जाहिरात आम्ही बाप एकच सांगतो की प्रश्न पण एकच विचारतो. जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत दुसरा विचारतो. कोकणातल्या नामवंत कलाकारांकडे माझा विषय आहे. झगडतात अजून करतायत प्रयत्न. मी बुवांना विचारलेला आहे की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. 2 स्त्रियांच्या संयोगातून निसर्ग नियम बदलायला लावणारा विषय आहे माझा. स्त्री आणि पुरुषाचा संग झाल्याशिवाय बाळ जन्माला येत नाही. येतं का? नाही येऊ शकत. निसर्ग नियम बदलायला लावणारा विषय आहे पण करतात नाही. मग कोणा विचारलंय 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय? पण त्याचं नाव काय? साधा सोपा सरळ विषय आहे. फक्त ग्रंथाचं नाव सांगा. खानदानी शाहीर आहे मान्य करून टाकेल तुमचा सत्कार करेल. मान्य करेल. फक्त ग्रंथाचं नाव सांगा बस एवढंच बोलणार आहे. आणि म्हणून एक विषय तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुमचे माझे अनेक कार्यक्रम झाले आणि या गर्दीतून तुम्हाला कशाला बोलवा. पास काय तुम्ही आपण दोन्ही मुंबई मंडळाचे आपण कोकणातले शाहीर आहात. तुम्ही मी तुमच्या परिचयाचा तुम्ही माझ्या परिचयाचे कशाला मागू. तुम्हाला बघायचं असेल तर बघा. तुम्ही देखील विषय मला दिलेला आहे बरोबर. पुन्हा एकदा तुम्ही जर विषय बदलला असेल माझा शेवटचा पद होईपर्यंत तुम्हाला विनंती करतो. कारण मी तुमचा विषय फोडला गेल्या वर्षी तुम्हाला माहिती तुम्ही मान्य केलेला आहे. धावणीमध्ये काय धावणीमध्ये रिद्धी सिद्धीचं बाहेर पडतो आणि मान्य केला विषय. खरं त्यांचे सर्व संगीतकार त्यांचे गुरुवर्य त्यांचे कविवर्य सर्वांना मी खरोखर लाख लाख माना समुद्रा करेन. कारण वर्षा आधी टाळ्या वाजा गेल्या वर्षी त्यांनी माझा विषय मान्य केला. रिद्धी सिद्धीचा बाहेर कोणतं त्यांनी माझा सत्कार केले रंग मंचावर बोलवून आणि असा शाहीर पाहिजे. आणि आज खरोखर माझ्यापेक्षा सरस कार्यक्रम तुम्ही करायचा आहे शाहीर. तुम्हाला शपथ आहे माझी आणि माझी तुम्हाला शपथ आहे. या माझ्या शंकराला शपथ आहे माझ्यापेक्षा सरस तुम्ही कार्यक्रम करायचा आहे तरच तुम्ही बादशाह. लक्षात माझी विनंती आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय. आणि म्हणून तुम्ही तुमचा लेखी विषय माझा हा प्रश्नपद एक मोठा अंतर घालतोय. तुम्हाला माहिती निश्चितपणे तुम्ही विषय बदलला असणार तो फक्त माझ्यापर्यंत पोहोचवा. पासाची आवश्यकता नाही. माझा पाहिजे असेल तर बघून घेऊन जा. लेखी विषय तुम्हाला देतोय. या आणि सारखे उपकार घेऊन जो चलेगा जो 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 शाहीर तुम्ही ज्ञानी म्हणता नका बसू मुळीच शांत. वाचा पहिला जाऊन ग्रंथ अवमनी घोल घोल घोल. शाहीर तुम्ही ज्ञानी म्हणता बसू नका मुळीच शांत. वाचा पहिला जाऊन ग्रंथ अवमनी घोलवा. हो नाव तुमचा ये मोठ नका बोलू चुकून खोट. तुमची आमची ही पहिलीच भेट या वर्षाची. मांडोलवा अहो डोकं चालवा डोकं चालवा डोकं चालवा. हो शाहीर डोकं चालवा.
डोकं चालवा असं चालवा नाहीतर बाबा ना बाबा गुरुशिवाय ज्ञान नाही असं म्हटलेलं आहे. तुम्हाला सुटणार नाही तर भावांना बोलवा आणि मग त्याला विचारा की मग सचिन मला असं विचारणार काय त्याचं उत्तर आहे नाही का. तुम्हाला वाईट काय बोललो नाही, वेळ वंगाळ नाही, मला वाईट बोलायला लावू नका. तुम्हाला पहिल्या फेरीची शुभेच्छा. पहिली फेरी संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. Thank you.